नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण व्हॅलेंटाईन डे निमित्त चॉकलेट कशी तयार करायची ते पाहणार आहोत. तर चॉकलेट तयार करण्यासाठी यामध्ये काय वापरणार आहे हे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. चॉकलेट ही दोन पद्धतीने केले जातात. या अगोदर आपण कोको पावडर पासून चॉकलेट कसं तयार करायचं त्याची रेसिपी पाहिलेली आहे. रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की पाहू शकता. आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करतोय. बाहेर जसं चॉकलेट मिळतं त्याही पेक्षा एकदम चविष्ट असं चॉकलेट आपण घरच्या घरी तयार करू शकतो. अगदी सोपी पद्धत आहे. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चॉकलेट करण्यासाठी इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेला आहे आणि व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतलेला आहे. तर इथे मी जे आमच्याकडे मिळतं त्या कंपनीचं मी वापरते. तुमच्याकडे जे मिळत असेल, जी कंपनी मिळत असेल त्या कंपनीचं तुम्ही यामध्ये वापरू शकता. आणि इथे मी थोडेसे बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत. यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. एक चमचाभर तूप घेतलेला आहे आणि आपल्याला चॉकलेट तयार करण्यासाठी इथे मी सिलिकॉनचे 2 मोल्ड घेतलेले आहेत. यामध्ये हा हार्ट शेपचा आहे आणि हा जो आहे तो फुलांच्या आकाराचा आहे. तुम्ही पाहू शकताय. एकदम मस्त अशी चॉकलेट तयार होतात. तर आता आपण चॉकलेट कशी तयार करायची ते बघूयात. तर इथे मी हे जे चॉकलेट घेतले डार्क कंपाऊंड चॉकलेट ते आपल्याला अर्ध्या अर्ध्या प्रमाणात वापरायचं आहे. म्हणजेच व्हाईट कंपाऊंड अर्ध वापरायचं आहे आणि डार्क कंपाऊंड अर्ध वापरायचं आहे. तर इथे मी अगोदर हे ट्राय करून बघितलं होतं, म्हणजेच त्यातले मी चॉकलेट तयार करून बघितली होती आणि नंतरच तुम्हाला मी दाखवते. तर आज आपण 100-100 ग्रॅम हे दोन्ही घेणार आहोत. तर त्यासाठी आपण हे कट करून घेऊया. थोडस जाडसर असं कट करून तुम्ही घेतले तरी चालेल. आता आपण हे थोडस चाकूने असे तुकडे करून घेऊया. थोडेसे मोठे मोठे झाले तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे. इथे मी सगळं चॉकलेट कट करून एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे चॉकलेट वितळवून घ्यायचंय. तर कसं वितळवायचं ते पाहूया. तर इथे आपल्याला डायरेक्ट गॅसवरती हे चॉकलेट न ठेवता डबल बॉयलर मेथड वापरायची आहे. म्हणजेच एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचंय. पाणी गरम झालं की त्याच्यावरती हा बाउल ठेवायचा आहे, म्हणजेच हे भांडं ठेवायचंय. पण पाणी एवढंच ठेवायचं आहे यामध्ये जेणेकरून या भांड्याला टच होऊ नये किंवा होणार नाही. एवढंच कमी पाणी ठेवायचं आहे. तर याच्यावरती आता आपण हा बाउल ठेवूया. पाणी आपलं गरम झालंय. या पाण्याच्या वाफेवरती हे चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. जसं हे पाणी उकळायला लागेल तसं हे चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात होते, वितळायला सुरुवात होते. तुम्ही पाहू शकताय. आता आपल्याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. जेवढ्या या डार्क कंपाऊंड चॉकलेटच्या गुठळ्या आहेत त्या पूर्ण वितळल्या पाहिजेत. एकदा पाण्याला उकळी आली की नंतर गॅस एकदम बारीक ठेवायचा. तुम्ही फक्त डार्क कंपाऊंड चॉकलेटचं सुद्धा चॉकलेट तयार करू शकता, पण त्याची चव थोडीशी अशी कडवट लागते. त्यासाठी हे दोन्ही मिक्स करून आपल्याला चॉकलेट बनवायचं आहे. त्यामुळे चवीला हे चॉकलेट खूप मस्त लागतं. अगदी रेडीमेड किंवा डेअरी मिल्क शिवाय चॉकलेट जे आहे, कॅडबरी जे आहे त्याच्यापेक्षाही चवीला खूप मस्त हे चॉकलेट लागतं. त्यामुळे अशा पद्धतीने दोन्ही मिक्स चॉकलेट आपल्याला यामध्ये वापरायचे आहे. या अगोदर मी तुम्हाला कोको पावडर पासून चॉकलेट कशी तयार करायची त्याची रेसिपी दाखवलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, पाहू शकता. इथे आपलं जवळजवळ हे चॉकलेट वितळलेलं आहे. एखादी गुठळी राहिली. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप. तुपामुळे या चॉकलेटला शाईन मस्त येते.
त्यासाठी 1 चमचाभर तूप यामध्ये घालायचं आहे. ते आपलं चॉकलेट पूर्ण वितळलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण गॅस बंद करूया आणि हे कट करून घेतलेले बदाम यामध्ये घालूया. आणि आता आपल्याला हे पातेलं असंच गॅसवरून उतरून खाली घ्यायचंय आणि नंतर मोल्ड मध्ये आपल्याला हे चॉकलेट भरून घ्यायचं आहे. चमच्याने व्यवस्थित या मोल्ड मध्ये हे चॉकलेट भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गरम पाण्यावरती हा बाउल ठेवल्यामुळे हे चॉकलेट लवकर घट्ट होत नाही किंवा जोपर्यंत आपण या मोल्ड मध्ये भरू तोपर्यंत हे असंच लिक्विडी राहतं. दोन्ही मोल्ड मी भरून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत छान असं एक प्लेन असं चॉकलेट आपलं तयार होतं. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि हे जे उरलेलं जे चॉकलेट आहे ते एका प्लेटमध्ये आपण सेट करायसाठी ठेवूया. प्लेटला मी थोडंसं तूप लावून घेतलंय. तुमच्याकडे जर असे चॉकलेटचे मोल्ड नसतील तर तुम्ही बिनधास्तपणे असे प्लेटमध्ये चॉकलेट करू शकता. याची छान अशी कॅडबरी तयार होते. मस्त. आता आपण हे फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवूया. अर्ध्या तासासाठी ही चॉकलेट मी फ्रीजर मध्ये ठेवली होती. एकदम मस्त असे सेट झालेले आहेत. फ्रीज मध्ये ठेवत असाल तर साधारण तास दीड तास लागेल. फ्रीजर मध्ये अर्ध्या तासामध्ये तयार होतात. तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली चॉकलेट तयार झालेली आहेत. याच्यावरती शाईन तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण ही चॉकलेट सगळी काढून घेऊयात. हे हार्ट शेपचं चॉकलेट तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय. एकदम चकाकी याला खूप मस्त आलेली आहे. चवीला ही चॉकलेट खूप भारी लागतात. अशा पद्धतीने ही चॉकलेट आपण सगळी काढून घेऊयात. तर एका प्लेटमध्ये मी ठेवलेली आहेत. प्लेटमध्ये आपण ही सगळी चॉकलेट काढून घेऊयात. अगदी सहज निघतात आणि तुम्ही पाहू शकता ही जी प्लेटमध्ये आपण शिल्लक राहिलेलं जे चॉकलेट ओतलं होतं ते सुद्धा एकदम कॅडबरी सारखं झालेलं आहे. अगदी सहज प्लेट मधून बाजूला निघालेलं आहे. तुमच्याकडे जर असं चॉकलेट मोल्ड नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये ताटामध्ये कशाही मध्ये हे जे चॉकलेट आहे ते टाकून सेट करून घेऊ शकता. यामध्ये मस्त असं यामध्ये आपण जे बदाम टाकलेले होते खूप छान दिसतायत आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट लागतं. माझ्या मुलाने एक तुकडा मोडून खाल्ला सुद्धा. तर मुलांना अशी चॉकलेट खूप आवडतात आणि अशा पद्धतीने हायजेनिक पद्धतीने आपण जर ही चॉकलेट घरामध्ये करून ठेवली तर मुले जेव्हा मागतील तेव्हा तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने मस्त अशी आपली चॉकलेट इथे तयार झालेली आहेत. आपण आता ही सगळी चॉकलेट काढून घेऊयात. सगळी चॉकलेट मी प्लेटमध्ये काढून घेतली. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी चॉकलेट तयार झालेली आहेत. तर आजची आपली व्हॅलेंटाईन डे स्पेशल ही चॉकलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.